योग ऑर्थोस्पाइन निसर्गोपचार. आज आपल्यासोबत एक असे पेशंट आहेत, ठीक आहे, तर त्यांची रिकव्हरी ऑलमोस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल होती. म्हणजे मला पण वाटत नव्हतं की त्यांची रिकव्हरी होईल म्हणून. ठीक आहे. बाबा, सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा. दिगंबर दगडू सुंबे, कुठले आहेत? मदरगाव. मदडगावचे. सुंबे. ठीक आहे. बरं, तुम्हाला त्रास काय काय झाला होता, स्टार्टिंग कशी झाली त्याच्याविषयी सांगा मला. चलणं बंद झालं, गुडघे बी हात बी बंद झाले, हात बंद झाले, पाय बंद झाले, पाय चालता बंद येत झाले, नव्हतं, चालता उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. बसता येत नव्हतं, फक्त झोपून होते. हा. अशा कंडिशन मध्ये मग तुम्हाला कुठं नेलं? नगरमध्ये गेल्यानंतर काय काय झालं पुढं? काहीच नाही झालं. नाही म्हणजे काय काय केलं त्यांनी? त्यांनी काय पाहिजे MRI केला न सल्यानं किती दिवस ऍडमिट ठेवलं होतं? 10 दिवस. 10 दिवस ऍडमिट ठेवलं. हा. बरं, MRI काढला, 10 दिवस ऍडमिट ठेवलं, आणि ऍडमिट ठेवल्यानंतर मग पुढं काय झालं? पुढं काहीच फरकच नाही झालं. ज्याला जे नाही, मग ज्यावेळेस तुम्ही तिथून डिस्चार्ज दिला त्यावेळेस तुमची काय कंडिशन होती? चालताच येत नव्हतं. म्हणजे उचलून तुम्हाला गाडीत टाकलं? उचलूनच गाडी टाकावं लागत. दोघा जणांनी धरूनच, खांद्याला धरून किंवा दोघं धरून आणावं लागत. बरं, ठीक आहे. आणि गाडी टाकलं, घरी नेलं. घरी. त्यानंतर मग तुम्ही माझ्याकडे आले. हा. मग आज तुमची किती व्हिजिट आहे? आज 5वी. 5वी व्हिजिट आहे. बरं, आता समजा आता 5व्या व्हिजिटच्या आणखी तुम्हाला माझ्याकडे आल्यानंतर काय काय फरक जाणवला त्याच्याविषयी सांगा 2 मिनिटांमध्ये. चालायला यायला लागलं, जेवायला यायला जेवायला लागलं, लागलं, उठून बसतोय, उठून बसू राहिले, चालू राहिले, हाताने तुमचे जेवताय. हा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हातापायामध्ये जीव आला तुमच्या. जीव आलाच ना. मग चालायला लागलो म्हणलं जीव आलाच ना. नाही तसं तर येतच नव्हतं त्यांना ना स्वतःला. बरं. आता इथं आल्यापासून आम्हाला जास्त फरक जाणवला नाही ना. हा, बरं, त्यांची कामं स्वतः करू राहिले तर करते. ते ठीक स्वतः. हा. तर मित्रांनो, कंडिशन अशी होती की त्यांच्या मानेच्या 6वा-7वा नंबरचा मणका आणि 5वा-6वा नंबरचा मणका याच्यामधल्या 2 डिस्क बल घेऊन त्यांच्या स्पायनल कॉर्डला ते टच होत होत्या. त्याच्यामुळे त्यांचं इथून खालची जेवढी पण बॉडी खालची ती व्यवस्थित काम करत नव्हते. आता आपण इथं आल्यानंतर आपण त्याला ट्रीटमेंट थेरपी दिल्या, काही कायरोप्रॅक्टिक केलं, ठीक आहे, नॅचरोपॅथीमध्ये डाएट चेंजेस सांगितले. तर असं केल्यानंतर बाबांना आज, बाबा किती टक्के आराम असेल तुम्हाला? 90%. 90% आराम आहे बाबा त्यांच्या तोंडाने सांगतायत मित्रांनो. तर